16 वर्षांवरील युवा वर्गासाठी 2 ऑक्टोबर 2026 पासून एक महिनाभर चालणारी विशेष मोहीम राबवण्याचं केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांचं सार्वजनिक बँकांना आवाहन. भविष्यातल्या संधींचा अंदाज घेऊन देशाच्या बदलत्या आर्थिक गरजांना आधार देण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका आणि वित्तीय संस्थांनी आपल्या संस्थात्मक क्षमतेचा अधिक विकास करावा, वित्तमंत्र्यांची सूचना. प्रादेशिक ग्रामीण बँकांनी आर्थिक वर्ष 2025-26 दरम्यान पतपुरवठ्यात दमदार वाढ नोंदवल्याची वित्त मंत्रालयाची माहिती. जपानी उद्योगांना भारतातील गुंतवणूक आणि भागीदारी अधिक दृढ करण्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांचं आवाहन. एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं 600 तज्ज्ञांना कार्यमुक्त करून आणि नवीन तज्ज्ञांची नियुक्ती करून आपल्या परीक्षाविषयक चमूमध्ये केला फेरबदल. झारखंडमध्ये अनियमिततेच्या तक्रारी आणि त्याबाबतच्या सीआयडी किंवा एसआयटी चौकशीनंतर रद्द करण्यात आलेल्या 44 भरती परीक्षांची यादी झारखंड सरकारकडून जाहीर. देशातील घरांपर्यंत स्वच्छ, सुरक्षित आणि परवडणारा पाईपद्वारे पुरवला जाणारा पीएनजी पोहोचवण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारकडून घरगुती पीएनजी जोडण्यांना प्रोत्साहन देणारी योजना मंजूर. एमएमआर प्रदेशात वाहतुकीला चालना देण्यासाठी मीरा भाईंदर ते वसई विरार मेट्रो मार्ग तसेच पुणे रिंग रोडच्या विस्तारीकरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. राज्यातील सर्पदंशाच्या घटनांमुळे होणारे मृत्यू आणि अपंगत्व रोखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाचं महत्त्वाचं पाऊल, सर्पदंशाला अधिसूचित आजार म्हणून घोषित. राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2025 जाहीर, बुद्धिबळपटू दिव्या देशमुख आणि विदित गुजरातीसह 17 जणांना अर्जुन पुरस्कार. FIH हॉकी स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांची लढत. स्पर्धेतलं आव्हान कायम ठेवण्यासाठी दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा सामना. आणि गॉल कसोटी रंगतदार स्थितीत, श्रीलंकेच्या संघासमोर अखेरच्या डावात 288 धावा करण्याचं आव्हान, तर भारतीय फिरकीपटूंवर 6 गडी बाद करण्यासाठी भिस्त. नमस्कार. 8:30